गुड मॉर्निंग स्टूडेंट. माय नेम इज मोहिनी माधव चौधरी, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला. BA फर्स्ट ईयर स्टूडेंट, सेम सेकंड, क्लास 7. Subject English. Unit lesson LE. Subunit 4.1 sorry 1.4 journey to the west. Journey to the west, right by Yuang Chang. This journey to the west, this lesson is one of the most 17th century's epic. Epic means महाकाव्य. Epic means a long poem that tells a story of a hero. Epic म्हणजे काय तर एक लांब गोष्ट म्हणजे खूप मोठी गोष्ट जी एका हिरोशी संबंधित असते. मच ऑफ द वर्ड्स लिटरेचर हॅज बीन ट्रान्सलेट इन टू द इंग्लिश. मच ऑफ द वर्ड्स म्हणजे खूप मोठं जग हे म्हणजे साहित्य ट्रान्सलेट केलं आहे इंग्लिशमध्ये. म्हणजे खूप मोठं साहित्य हे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. इन दिस पॅसेज म्हणजे या पॅसेज म्हणजे या पारिकामध्ये किंवा या इपिकमध्ये वी लर्न अबाउट an epic novel with the title Journey to the West and its most popular character. म्हणजे खूप प्रसिद्ध कॅरेक्टर आहे. पॉप्युलर मीन्स प्रसिद्ध. कॅरेक्टर मीन्स एक नाटक. कॅरेक्टर मीन्स पात्र. कॅरेक्टर्स मीन्स पात्र. CHARACTER. कॅरेक्टर मीन्स पात्र. Sun Yuan or Monkey King. This novel is a classic of Chennai's literature. म्हणजे हे जे नॉवेल आहे ते क्लासिक म्हणजे क्लासिक ऑफ चेन्नईज लिटरेचर म्हणजे चायनाचं जे साहित्य आहे त्यामधील ते क्लासिक आहे. इट वॉज रिटन इन 17th century बाय यू चेंज. तर हे 17th centuryमध्ये लिहिलेलं आहे आणि हे कोणी लिहिलेलं आहे कोणी लिहिलेलं आहे तर हे लिहिलेलं आहे यू चेंज. डज द पॅसेज रिमाइंड यू ऑफ अ फ्यू थिंग्स यू रीड इन युअर हिस्ट्री बुक्स लास्ट इयर.
तर हे पॅसेज तुम्हाला रिमाइंड करते, म्हणजे तुम्हाला आठवते काय, तर काही विचार जे तुम्ही लास्ट इयर बुक्स म्हणजे शेवटच्या वर्षी हिस्ट्रीच्या बुकमध्ये जे तुम्ही शिकलेले आहे ते तुम्हाला या जर्नी टू द वेस्ट या लेसनमध्ये वाचताना ते तुम्हाला आठवतील. हाऊ डू पीपल फाइंड देअर वे थ्रू डिस्ट्रेस फॉरेस्ट माउंटन्स, म्हणजे ते काय पार करतात, तर फॉरेस्ट माउंटन ओशन्स, ओशन्स म्हणजे महासागर ETC. टुडे हाऊ डिड दे डू इट इन द पास्ट, म्हणजे त्यांनी ते कसं केलं हे ते या लेसनमध्ये डिस्कस करतात, म्हणजे त्यांनी ते कसं पार केलं. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड से वेदर इच वन इन द हिस्टॉरिकल आणि फॅशनियर, म्हणजे जे खाली सेंटेन्स दिले ते तुम्ही वाचा आणि ते कसे हिस्टॉरिकल, वेदर इच ओन ऑफ हिस्टॉरिकल अँड फिश कसे आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. नाऊ वी गोइंग टू स्टार्ट जर्नी टू द वेस्ट. आता आपण लेसनला स्टार्ट करूया जर्नी टू द वेस्ट. when we read the words journey to the west, जेव्हा आपण हे वाचायला सुरुवात करतो जर्नी टू द वेस्ट, नॅचरली वी स्टार्ट थिंकिंग अबाउट अ जर्नी टू द वेस्ट कंट्रीज लाईक अमेरिका. जेव्हा आपण हे वाचायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला नॅचरली म्हणजे स्वाभाविक असं वाटते की ही गोष्ट कुठून सुरुवात होईल, म्हणजे ही गोष्ट कुठून सुरुवात झालेली असेल, तर असं वाटते की वेस्टर्न कंट्रीज म्हणजे ज्या पश्चिमी कंट्रीज आहेत. वेस्टर्न म्हणजे पश्चिम, वेस्ट म्हणजे पश्चिम. आपल्याला नॅचरली असं वाटते की ह्या पश्चिम कंट्रीजपासून म्हणजे इंग्लंड अमेरिकेपासून सुरुवात झाली असेल कशाची, तर या जर्नी टू द वेस्टची. परंतु हे असं नाही, परंतु वेस्ट इज अ रिलेटेड टर्म. वेस्ट ही काय आहे, मुदतीची संबंधित आहे. फॉर कंट्रीज टू अवर ईस्ट, तर हे कुठून सुरुवात झाली आहे, ईस्टपासून. वी आर द वेस्ट, आपण कशा वेस्ट आहोत, पण ती कुठून सुरुवात झाली आहे, ईस्टपासून. द पर्टिक्युलर जर्नी दॅट वी गोइंग टू द रीड अबाउट वॉज ॲक्च्युअली अ जर्नी फ्रॉम द पर्टिक्युलर जर्नी दॅट, म्हणजे ही जी पर्टिक्युलर जर्नी आहे दॅट वी आर गोइंग टू रीड अबाउट व्हॉट ॲक्च्युअली अ जर्नी फ्रॉम चायना टू अवर कंट्रीज, म्हणजे ही ॲक्च्युली या जर्नीची सुरुवात कुठून झालेली आहे, तर चीनपासून. इट वॉज मेड बाय द फेमस 17th century ट्रॅव्हलिंग युआन चेवांग, म्हणजे ही 17th century याची सुरुवात झाली आहे. आणि तो प्रवासी, ट्रॅव्हलर म्हणजे कोण, तर प्रवासी म्हणजे प्रवासी. तर याची सुरुवात कुठून झालेली आहे, तर युआन चेंज, म्हणजे याची सुरुवात झालेली आहे चीनपासून. आणि हे कुठून, 17th century मध्ये. इन दिस डेज म्हणजे आत्ताच्या, इन दोज डेज म्हणजे तेव्हाच्या दिवसात. ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया, म्हणजे तेव्हा त्या दिवसात ट्रॅव्हलिंग म्हणजे चीन टू भारत वॉज नॉट टू इझी टास्क, म्हणजे ट्रॅव्हल करणं ते एवढं सोपं नव्हतं. वन हॅड टू ट्रॅव्हल hundreds of millions on foot, horseback, crossing deserts, crossing so-called mountains, crossing strangers, unfamiliar religions, using words, weather bandits,
and robberies remained. Who would do it? But Yuan Change had a dream. बघा, तर काय होतं, ते एवढं सोपं नव्हतं. तर ट्रॅव्हल करणं 100 मिलियन्स ऑफ फूट म्हणजे 100 मैल पायी चालणं होतं. त्यानंतर काय, किंवा हॉर्सबॅक म्हणजे घोडेस्वार. म्हणजे घोड्यावर बसून चालणं होतं. त्यानंतर क्रॉसिंग द डेझर्ट. डेझर्ट मीन्स वाळवंट. म्हणजे वाळवंटही पार करणं होतं. क्रॉसिंग द सॉन कॉल्ड म्हणजे हिमछादित. माउंटेन्स म्हणजे सॉन कॉल्ड म्हणजे म्हणजे जो हिमाने भरलेला जो माउंटन्स म्हणजे पर्वत असतो. जो पर्वत असतो तोही क्रॉस करायचा असतो. क्रॉसिंग द स्ट्रेंजर्स म्हणजे अपरिचित. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला अपरिचित आहेत त्याही पार करायच्या होत्यात. अनफॅमिलियर म्हणजे अपरिचित. रिलिजियन्स म्हणजे जे धर्म आपल्याला माहीत नव्हते तेही पार करायचे. रिलिजियन किंवा रिजन्स युझिंग रोड्स वेअर बेंटेड म्हणजे डाकू. आपल्याला अशा रस्त्याने जाणं होतं की ज्या रस्त्याने डाकू पण असू शकतात. आणि रॉबरीज म्हणजे रॉबरीज पण असू शकतात. हू कुड डू इट आणि असं कोण करू शकते. हू कुड डू इट तर असं कोण करू शकते, तर असं कोण करू शकते. युएन चेंज हॅड अ ड्रीम. पण हे असं कोणाचं स्वप्न होतं, तर युएन चेबांग यांचं हे स्वप्न होतं. की काय स्वप्न होतं, की ह्या सगळ्या गोष्टी पार करून कुठे जायचं होतं, चायना टू भारत. वी वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्पिरिच्युअल्स फॉर इंडियन टू हिज होमलँड इन चायना. म्हणजे त्यांना बुद्धिस्ट शास्त्र जे होतं ते कुठं न्यायचं होतं, त्यांच्या होमलँड म्हणजे मातृभूमी. तर त्यांची कोणती होती, चीन. तिथे त्यांना बुद्धिस्ट शास्त्र न्यायचे होते. तर स्पिरिच्युअल्स It was like a pilgrimage to him. म्हणजे त्यांना ते म्हणजे भारत हे काय वाटत होतं, तीर्थक्षेत्र असल्यासारखं. तर pilgrimage मीन्स काय होते, तीर्थक्षेत्र.
तर आपण आता इथे काय इथपर्यंत काय बघितलं, जर्नी ऑफ द वेस्ट. जर्नी ऑफ द वेस्ट रायटर, हु इज द रायटर, रायटर कोण आहे याचे, युआंग चेवांग. तर कोण आहे, युआंग चेवांग. धी स्टोरी वॉज कशाशी संबंधित आहे, ही इपिक कशाशी संबंधित, तर ट्रॅव्हलिंग. तर ट्रॅव्हलिंग कुठून कुठपर्यंत केलं आहे, तर हे ट्रॅव्हलिंग इंडिया टू चीन टू इंडिया. आणि कोणाचं ड्रीम होतं, हे कोणाचं ड्रीम होतं, तर हे ड्रीम होतं युआंग चेवांग. तर आपण इथे थांबतो आहे. नेक्स्ट स्प्रेडमध्ये तुम्ही या पुढील शब्द तुम्हाला कोणते येत नाही ते तुम्ही काढून आणायचे, जे हार्ड वर्ड आहेत, आणि थोडंसं लेसन वाचून यायचं. धन्यवाद. थँक्यू.